आई नको ना तू एकटी जाऊ, आम्ही पण येतो ना बरोबर. ऐक भैया, मी मुद्दामच तुम्हाला तिकडे नेत नाहीये. सारे सुखाचे असते तर आई अण्णांना भेटायला नक्कीच नेले असते, पण आता ते नाही. आणि बापू आता साऱ्याचा कब्जा करतील. असो, तिकडे काय व्हायचंय ते होऊ दे, पण मी माझ्या मुलांना त्याचे साक्षीदार होऊ द्यायची नाही हो. पण आई नको ना भयू, संपले आता ते सारे. पाणी सोडले मी त्यावर. भयू, तू मात्र आता मुलांचा सांभाळ कर हो. आणि आम्ही येईपर्यंत तुम्ही सुलोचना वहिनींकडे राहा. मी बोलते उद्या त्यांच्याशी. नको ना आई, आम्हाला तुझ्या बरोबर यायचंय. तुला बरे नाहीये, मदत लागेल तुला आमची. हो नको ग भयू, येऊ दे ना आई. आई भयू, एकदा नको म्हटले ना, आईचे नाही ऐकणार. पण तू लवकर येशील ना. हो. हा लपून छपून कुठे चाललाय? निरोपा सरशी धावून आलात हो सुलोचना वहिनी. हो, असे का बोलताय? तसेच कारण असल्याशिवाय का निरोप धाडणार होतात तुम्ही? मी खेडला जाते माहेरी. आता सारे सुने झाल्यावर आले हो सारे कानावर. वहिनी, आम्ही येईपर्यंत मुलांना सांभाळाल ना. इथे सुभद्रा काकूच्या व्हायचं नाही हो. हे काय विचारणे झाले का? तुम्ही अगदी निर्धास्त होऊन जा. आम्ही सांभाळू हो पोरांना, काही कमी पडू द्यायचं नाही. तुम्ही फक्त तुमची तब्येत सांभाळा, इकडची काळजी मुळीच करू नका. अरे वाटले हो ऐकून. वहिनी, मी जर परत नाही आले ना तर माझ्या पोराला सांभाळून घ्या. हो, पोर हूड आहे पण प्रेमळ आहे हो. चुकले ना तर कान धरा, पण पोटाशी घ्या. हो, काय बोलताय हे? तुमचाच आधार आहे हो तिला. हो वहिनी. आणि हो, सखूच्या लग्नाचा अधिकार मी तुमच्यावर सोपवते. हो हो, काय हे? महादेव, गणपत, सखू या सगळ्यांना तुमच्या ओठीत घालते असे समजा. वहिनी आहो, कारण मी काय येतो. हो, काय बोलताय राधा वहिनी? हे काय बोलणे झाले का? असे निर्वाणीचे बोलणे बरे आहे का? काही होणार नाहीये तुम्हास. मला ठाऊक आहे तुमची तब्येत बरी नाहीये. आई वडिलांची आठवण येते म्हणून मन हळवे झाले, परंतु असा अभद्र विचार मनात सुद्धा आणू नका हो. काही होणार नाही तुम्हास. नाही हो, तरी पण मला वचन द्या. नाही नाही, हे काय बोलतेस? तरी पण मला वचन द्या. ओ वहिनी, मला वचन द्या. दादा वहिनी, शपथ आहे तुम्हाला माझी.
दिले वचन, परंतु ध्यानात ठेवा, तुम्ही परत येणार आहात. आई आई, बापू बैलगाडीत बसलेत, लवकर बोलवतायत तुला. हो आलेच. त्यांना म्हणावं देवाला नमस्कार करून येते. माझे मोठे काम केले हो. आता मी सुखाने जाईन. राधाबाईंनी येते म्हणावे. देवाजवळ जाऊन येते. सावकाशी या, सावकाशी. जाईन मी. सुशिले, तू मला इथे का बोलवली आहेस? मला फार भीती वाटते. तुमचे दुसरीकडे लग्न झाले तर मी काय करायचे? म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचंय की काय? बघ, मला नाही जमणार. म्हणजे मी म्हणालो असेन कदाचित असे, पण मला आता नाही जमणार. कारण तुझ्या प्रकरणात मला खूप मार बसलाय ग, आणि घरून सुद्धा परवानगी मिळणार नाहीये. हा, पण आपण मनातल्या मनात नवरा बायको होऊ शकतो. असे काय करतेस सुशिले? ऐक ना माझं, मला तुझी जबाबदारी नाही घेता येणार ग, कारण तुझे लग्न झाले आहे. मग आपण कसे लग्न करू शकतो? पण माझे खरंच प्रेम आहे का तुझ्यावर? तू हाक मारलीस ना की मी येईन कधी. पण आत्ता माझं नाईलाज आहे ग, कारण घरातले माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. पण वातावरण निवळेपर्यंत मला तुला नाही भेटता येणार ग. सुशिले, समजून घे मला. सुशिले, अरे काय चाललंय काय? घरातून बैलगाडीपर्यंत यायला तुम्हाला एवढा वेळ का लागतोय? आता यांच्यासाठी काय पालखी आणायची का? केव्हाचा खोळंबलोय? आता काय बोलू तुझ्याशी? आभाळ दाटले, कल्लोळ उठलाय हृदयात, हुरहुर लागली. नाही रे, नाही जायचंय मला आई अण्णा नसलेल्या घरात. पण काय करू? विरोध करायची आता शक्तीच उरली नाहीये माझ्या. आता सारी भिस्त तुझ्यावरच आहे. घराची काळजी घे. सुभद्रा काकूंना बरे नाहीये, त्यामुळे त्यांना सांभाळून घरही पाहावे लागणार आहे हो तुला. आणि काकू जर काही वाकडे बोलल्या ना तरी मनाला लावून घेऊ नको. सोडून दे, त्यांचे मन दुखते आणि त्यांना हवे असलेले औषध या जन्मात तरी मिळायची त्यांना आशा नाही. ज्याने फुंकर घालायची ना तोच चटके देतो. असो, बाकी मुलांची काळजी घे. सासरी नीट राहा.
आपण आपल्या भावंडांसोबत लोकांकडे राहतोय हे ध्यानात ठेव. वागताना संस्कार आठवत वाग. मनाच्या हट्टापेक्षा ना तो महत्वाचा. तो कायम तुझ्यात असू दे. कायम हसत राहा. किती वाईट प्रसंग आला ना समोर तरीही त्रास करून घेऊ नकोस. सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे असणार आहे. हो आई, मी हे सगळे करेन. तू हे सगळे असे का बोलतेस की पुन्हा कधीच मला भेटणार नाही असे? काही नाही गो. खूप वर्षांनी तुम्हा मुलांना अशी एकटी सोडून जाते ना म्हणून असे बोलते. हा तुझ्यासाठी बाळकृष्ण. हा तुझे रक्षण करेल आणि पुढे तुझ्या पोटी येलो तेव्हा तुझे यशोदा नाव सार्थक कर. आई, पण ह्या सगळ्याला तर अजून खूप अवकाश आहे. तू आत्ताच का बोलतेस असे? अगो, आई आई, बापू खूप चिडलेत. लवकर बोलवतायत तुला. चल. काय कसं वाटतं आता? मला काय धाड भरलीये? मला ठाऊक आहे गोदे की घरात परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की तुझी चिडचिड होते. तू असं कर ना, तू घरातल्या कामात लक्ष घाल. म्हणजे कसं तुला जरा बरं वाटेल. हा, बरे त्यांना वाटत असेल ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली आहे. तू उगाच पराचा कावळा करतेस बघ. मी उगाच नाही? बरोबर आहे तुमचे. तुम्हाला ते अधिक जवळचे. ते सगळे तुमच्या समोर गोडगोड बोलतात आणि त्यांच्या गुळवणीच्या पाकात तुम्ही विरघळता. माझ्या मेलीचे फटके तोंड माझ्या बोलण्यात खोटच दिसणार तुम्हाला. अगं तसं नाही गोदा, पण तू अगदी टोकाचा विचार करतेस बघ. अहो करावा लागतो. मी सुद्धा तुमच्यासारखे हातावर हात ठेवून कारभार पाहत राहिले तर झालेच आपले कल्याण. अगं पण अशाने घरात दुफळी नाही का माजणार? ती तर केव्हाच माजलीये अप्रत्यक्षपणे. दाखवायचे फक्त सारे काही सुरळीत चालले, पण आतून दुजा भाव करायचा. नाही, मला नाही वाटत तसं. नाहीच वाटणार. नाहीच वाटणार तुम्हाला. तुम्ही सगळ्यांच्या आज्ञा खालमानेने मांडणार, सगळ्यांचे होला हो करणार. मग कोणी पाठीत खंजीर खूप असला तरी तुम्ही म्हणणार चुकून तोल गेला असेल त्याचा आणि दुखापत झाली मला. इतका दूधखोळ वाटतो का मी तुला? नाही ना? मग मला सांगा, मला जो काही त्रास झाला तो कुणामुळे? नाही ते म्हणजे का आता का काकूचे नाव घ्यायला जीभ जडावली की उलटी फिरली आतल्यात? नाही तसं नाही ग, पण काकू कशाला करेल जाणून बुजून असं? बाई 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 बाई, भोळेपणाचा कहर म्हणून तुमच्याकडे पाहावे. हो आता तरी डोळे उघडा. त्या दिवशी इतका त्रास होऊ लागला मला तर हसायला लागली म्हातारी. आणि सुलोचना माझ्या दिशेने यायला लागली तर तिचा हात धरून ठेवला थेरडीने. काय? तुमची शपथ, एक अक्षर जरी खोटे असेल ना तर देवाने इथल्या इथे मरण द्यावे मला. गप गोदे गप. असं अजिबात बोलू नकोस. कशाला भरल्या घरात अभद्र बोलतेस? हो तुमची पुण्याई पाठीशी उभी राहिली, नाहीतर सवाष्ण देवा घरी पाठवण्याचा विचार होता म्हातारीचा. अगं गोदे नको बोलूस का असं काही. हे ऐकून ना माझे हातपाय गळपटू लागलेत आता. अहो असे करू नका. खंबीर व्हा. आता आपल्यालाच काही ती ठोस पावलं उचलायला लागतील. त्यांनी आपल्याला दूर करण्याऐवजी आपणच त्यांच्यापासून दूर व्हायला हवे. अहो आज माझ्या जीवावर उठलेत, उद्या तुमच्या बाबतीत असा काही विचार केला तर मात्र मी गप्प बसायची नाही सांगून ठेवते. बापू येतील हो. ते बघ आले.
आमची काळजी घ्या हो. आता सारा भार तुमच्यावरच आहे. काळजी नको करू. अयो, सारे सांभाळून घेऊ. आणि तुला जे जे काही शिकवले ना ते नीट लक्षात ठेव. नको ना जाऊ. अरे काय रडगाणं चाललंय. चला आता निघूया. येते मी. सांभाळिले फुलागत श्वास होनी. उशीर होतोय ना. आईला उशीर होतोय बा. आईला उशीर होतोय. ये बा. शक्त भासेरिता तिच्या वाचुनी. आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात. ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची. बाळा, तुझ्यासाठी खाऊ घेऊन येते. रडू नको. बलोताई, काय पाहतेस ग? आईला पाहतेस? अगो, आतापर्यंत तिने नदीही ओलांडली असेल. आई, मला आई हवी. आई, 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 अरे बाळांनो, का रडताय? रडू नका. काय सांगायचे आता तुम्हाला? खर तर न्यायला नको होते तिला, पण
पण कोण बोलणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. पण तुम्ही रडू नका, मी तुमच्यासाठी खाऊ आणलंय की नाही, बेसनाचे लाडू आणलेत, ते खा, रडायचं नाही.